थोडा कमी प्रयत्न आपण करूया जेणेकरून 12:30 पर्यंत कसं शेड्यूल पूर्ण करता येईल यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. खेळाडूंना तुमचं सहकार्य खूप गरजेचं असणार आहे. चला मॅचला सुरुवात. कारण आता जर रात्री 2-3 वाजले तर सकाळी परत यायचंच आहे प्रत्येकाला, त्यामुळे जास्त वेळ जाऊ देऊ नका ही विनंती असणार आहेत. मॅचला सुरुवात. रेडी, गोलंदाज रेडी आहेत, बॅट्समन रेडी आहेत. संकेत, दुसऱ्या बाजूला सुमित आणि तिसऱ्या बाजूने सूरज मैदानावरती तयार. तीनही येस आहेत. फटका समोर खेळलाय, प्रॉपर एक्झिक्युशन, चांगलं टायमिंग होतं, परंतु एक सिंगल कंप्लीट केली जाईल संकेत यांच्या माध्यमातून. सूरज अगेन्स्ट एक सिंगल कंप्लीट फलकावरती 1 रन. पुढच्या लॉटचे संघ आपण तयार राहायचे, लगेच टॉस केला जाणार आहेत. पहिल्या मॅचचा 2 संघाचे कॅप्टन असतील स्वरूप 11 वर्सेस VVSC यांच्यामध्ये आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅचचा फटका ड्राईव्ह केला, चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत बॉल फील केलात तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट फलकावरती 2. रन झाल्यात आतापर्यंत आपण पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी आहे सर, 6 धाबा. लास्ट बॉल बाकी आहेत. 2 सिंगल, 1 वाईट आणि 3 सिंगल अशा प्रकारे 1 वाईट आणि 5 सिंगल आहेत. रन 6. तेच सांगितलं आम्ही पण. सूरज तयार. सूरजचा बॉल फटका समोर खेळलाय, प्रॉपर एक्झिक्युशन, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. बरोबर पहिल्या ओव्हरमध्ये रन आला 7. टीम बारोंडा 11 संघाच्या श्रीदेवच्या अगेन्स्ट ऐकत एक संगीत. थँक्यू. 1 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाला 7. बॅट पॉप प्ले मैदानावरती आता घेण्यात आलात. पॉप प्ले ऑन. 1 ओव्हरचा खेळ संपला, धावा फलकावरती 7. गोलंदाज तयार आहेत. अर्जुन समोर आपण पाहिलं तर सुमित, दुसऱ्या बाजूला संकेत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा मॅच होईल. एका बाजूला स्वरूप 11, दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहिलं तर वरद विनायक स्पोर्ट्स क्लब VVSC टीम तुम्हाला मैदानावरती येऊन ऍक्शन स्वरूप 11च्या अगेन्स्ट पाहायला मिळेल. मजा येईल त्या मॅच मध्ये. लोवर फुल टच बॉल, परंतु काय फिल्डिंग. 30 सेकंडच्या आतमध्ये बॉल लढवण्याचा प्रयत्न केलाय. अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण करायचं आहे, बॉल लढवायचा आहे, फेकी करायची आहेत. आणि सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज अर्जुन आपल्या कॅमेराच्या अगदी झूम मध्ये त्यांना आपण पाहिलं. धावा फलकावरती 7. पुढचा बॉल अर्जुन तयार. सुमित फटका हवेमध्ये खेळलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. जिथे 6 धाब्यांचा फटका मिळाला तिथे विकेट आलाय आणि विकेट येत असताना सुमित बाहेर. गॉम. चष्मा एक रहतात हिरो जसा दिस तू, लावून चष्मा माझे आयटम मला मी नाग तू. चष्मा एक रहतात हिरो जसा दिस तू, लावून चष्मा माझे आयटम मला मी नाग तू. चष्मा बेस नाही दिस, चष्मा बेस नाही दिस, डब्या चष्मा नाग माझा कसा दिस.
हे संपास खेळाडू दुखापत झालं, त्यामुळे त्याही गोष्टी आता मैदानावरती आपण पाहिल्यात. श्रीदेव वर्सेस बारुंडा 11 मध्ये सुरू असलेली मॅच. चला मॅचला सुरुवात. जावई पुन्हा त्या सामन्याच्या दिशेने गोलंदाज तयार आहेत. अर्जुन समोर आपण पाहिलं तर अर्जुन वर्सेस अर्जुन असा सामना सध्या मैदानावरती सुरू आहेत. स्ट्राईकलाही अर्जुन आहेत, गोलंदाजही अर्जुन आहेत. कुठला अर्जुन भारी पडेल? अर्जुन भारी पडण्याच्या प्रयत्नामध्ये अर्जुन मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. बॅटर बाहेर जाईल. अर्जुन यांचा खेळ संपलाय. गॉन. DJ Star. थँक्यू. धपलकेवरती आपण धाबा पाहिला तर 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धाबा 2 गडी बाद. 7 लॉस ऑफ 2 विकेट्स. टाइम पाहणं गरजेचं आहे, वेळ पाहणं गरजेचं आहे. वेळ जर निघून गेली तर मग सर्व काही गोष्टी बदलणार आहेत. शेवटच्या आता जवळपास राहिल्यात शेवटची 7 मिनिटं शिल्लक आहेत, त्यामुळे आता तिथे लक्ष द्यावं लागेल. 1.4 चेंडूचा खेळ संपला. धाबा धपलक्यावरती 7. श्रीदेव वर्सेस बारुंडा 11 मध्ये सुरू असलेली मॅच. दोन संघादरम्यान आपण पाहिलं तर रंगलेली मॅच आहेत. पहा, अर्जुनचं षटक. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल विकेट, चौथा बॉल डॉट. रन नाही दिल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळल्यात. 5वा बॉल फटका खेळायचे, तिथे धावचीची संधी, परंतु एक सिंगल कंप्लीट होतं असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 8. टीम बारुंडा 11 संघ सध्या अडचणीमध्ये आहे, परंतु अडचणीमध्ये बाहेर काढण्याचं काम कुठला खेळाडू करेल? शेवटचा बॉल बाकी असणार आहे. रन 8. शेवटचा बॉल पाठपुढला गेले. कट करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. तिथे एक सिंगल मेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या एक संगीत ऐकूयात आणि येऊयात मैदानाच्या. थँक्यू. चला, बॅट्समॅन रेडी आहेत, त्यामुळे आपण लगेच मैदानावरती जाऊयात. गोलंदाजी तयार आहेत. 2 ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 9. 2 गडी बाद. संकेत शिवम ही जोडी आहेत. कमाल धमाल दोघांनाही करावी लागेल. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर तिसरं षटक फेकण्यासाठी रोहित यांना घेऊन आलेले आहेत. रोहित कशा प्रकारे गोलंदाजी करतात पाहूया. तिसऱ्या षटकामध्ये 2 ओव्हर 9 रन 2 विकेट. हे 2 षटक महत्वाचे असणार आहेत. वेळ तुमच्याकडे 6 मिनिटांचा कमी अवधी आहे. 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 2 षटक फेकायचे आहेत, अन्यथा तुमचा एक खेळाडू हा अगदी खेळाडू कक्षामध्ये जाईल. तिसरं षटक. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र बॉल लढवण्यात आलाय. एक सिंगल मेल. चांगली फिल्डिंग. बॉलला रोखणं गरजेचं आहे. टीम श्रीदेव सध्या ते मैदानावरती करतायत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. 2 गडी बाद. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित बॉल शिल्लक मैदानावरती असणार आहेत अजूनही 5. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल ते सध्या आपण पाहूयात. स्वराज्य प्रीमियर लीग 2025 आपण पाहता सीझन 4. वावटेवाडीच्या अगदी या परिसरामध्ये रंगलेली संपूर्ण स्पर्धा आपण पाहतायत. तिथून मात्र विकेटला मैदानावरती फलंदाज बाद होतील. थँक्यू. रन झाला धपलक्यावरती 10. तिसरा विकेट मात्र गमावलाय टीम बारुंडा 11 संघानं. अडचणीमध्ये सध्या अडचणीमधून कोण बाहेर काढणार? आयुष की संकेत की दुसऱ्या बाजूला रोहित? हलक्या त्यानं चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलं. सिंगल घेत आहेत. धावफलकावरती धावा वाढवण्याचा प्रयत्न करतायत. रन झाला 11. 11ला आतापर्यंत गमावलं 3 विकेट. 3 बॉल शिल्लक असणार आहेत या षटका दरम्यान. रोहित 1 रन विकेट त्यानंतर एक सिंगल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू समोर फिरकावला. चेंडू मात्र चाललाय 2 पायाच्या मधोमध सीमा रेषेच्या पार. चौकार.
थँक्यू. या मॅचला सुरुवात झाल्या तर असं म्हणता येणार आहेत श्रीदेव कडून केलेली एक चूक पत्त्यावरती पडू शकते, पत्त्यावरती पडू शकतात. धावा फलकावरती 15. लकी चौकार बारुंडासाठी आलाय. आणखीन एक स्ट्रोक मात्र खेळला मैदानाच्या आतमध्ये. सिंगल घेण्याचा प्रयत्न, रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये काय घडलं, पंचाने मात्र तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेले आहेत, रेफर केलाय पंचांनी. तिसऱ्या पंचांना आता मात्र डिसिजन नाव पेंडिंग. आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. याला जगडेवाला आगाड्याला जगडेवाला न बसुनी जगड्यामध्ये. दादा बसुनी जगड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. थँक्यू. ओरिजिनल डिसिजन मैदानावरती आपण पाहिलं तर पंचाने आता कळवलंय आउट. OUT 15ला 3 विकेट. DJ Alpesh in the mix. थँक्यू. अगदी ही मैदान जर आपण पाहिलं तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहेत, आजूबाजूला झाडं आहेत आणि सुंदर असं सॉन्ग आपण ऐकलं. टाना बँड ओरिजिनल बँडच्या माध्यमातून वाजवलं गेलेलं गाणं, जगदीश पाटील यांच्या आवाजामध्ये गायलं गेलेले सॉंग्स. 3 ओव्हर 15 रन 5 विकेट. मारुती पेडमकर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत पुन्हा एकदा. लास्ट ओव्हर, पहिला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सोडून दिला, लेफ्ट केलात. आता प्रश्न मनामध्ये प्रणयनं स्वतःला विचारला की हा बॉल मी लेफ्ट काय केलाय, हा बॉल मी का सोडून दिलात, याचा प्रश्न मनामध्ये तो स्वतःला विचारतोय सध्या आणि विचारणं गरजेचं आहे. 3.1 चेंडू धाव फलकावरती धावा 15, 5 गडी बाद. बॅकफुटला गेले, फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र भिरकावण्यात आला, तिथे एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा, 5 गडी बाद. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक असणार आहे. श्रीदेव वर्सेस बारुंडा 11, बारुंडा 11 वर्सेस श्रीदेव यांच्यामध्ये रंगलेली मॅच. 16 धावा, 5 गडी बाद. शेवटची मॅच आहेत या ग्रुपमधली. तर ग्रुप जे ला सुरुवात होईल तिथे 5 मॅच असतील. लोअर फुलटच बॉल समोर मात्र भिरकावलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. एका धावेने स्कोर कार्ड चालू ठेवण्याचं काम केलं जात आहे. सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या धाव फलकावरती 17, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये किमान 20च्या पुढे जायचं, किमान 22-23 पर्यंत पोहोचायचं आहे. पाहूया काय घडणार. ओ स्वीप करायचा होता, मोठा फटका खेळायचा होता धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. ओ नो 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 नो, भरपूर काही घडलंय, भरपूर काही घडलंय, भरपूर काही बिघडलंय. 2ला 3 मध्ये कंप्लीट. आणि हे जर झालं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये 3 धावा या मैदानावरती पूर्ण केल्या जाऊ शकतात. कदापि त्या 3 दिवसामध्ये पहिल्यांदा होऊ शकतो, 3 दिवसामध्ये पहिल्यांदा होऊ शकतो. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये कमीत कमी वेळा अशा गोष्टी घडतायत. पहा काय घडलंय, काय घडलंय पहा. बॉडीवरती बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला, धाव घेण्याचा प्रयत्न, पायाने बरोबर हिट करण्याचा प्रयत्न केला, तो बॅटला लागला, त्याच्यानंतर यष्टांच्या जवळपास गेला, त्यावेळी बॅट आलंय नाही आली, आलंय नाही आली, थोडं लांब राहिलंय की नाही राहिली आता ते पंच पाहतायत. तो डिस्टन्स पाहिला जातोय, ती बॅट स्लाइस केलंय नाही केली, थोडं जवळपास आहेत. आता सर्वात जास्त आशू माझ्याकडे पाहतोय, त्याचं लक्ष सध्या माझ्यावरती जास्त आहे आशूचं. हा थोडं बॅट आलाय नाही आली, त्या गोष्टी आहेत. किंचितसा थोडासा जवळपासचा हा डिस्टन्स दिसतोय. पहा पुन्हा एकदा, कीप रोलिंग, कीप रोलिंग, चाललाय चाललाय चाललाय, बॉल चाललाय, यष्टांना लागलाय लागलाय, त्यावेळी ती बॅट त्या लाईनला क्रॉस केलाय की नाही नाही केली, याची चर्चा सध्या रंगल्या आहेत. एकतर नाही किंवा हो,
या दोनच गोष्टी असणार आहेत. पाहूया पुन्हा एकदा. धगधग 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 अगदी दोघांच्याही मनामध्ये आहे. श्रीदेवच्याही आहे, दुसऱ्या बाजूला बारोंडा 11च्याही मनामध्ये धगधग धगधग सुरू झालेली आहे. कारणही आहे तिथे हा बॉल ज्या प्रकारे फेकण्यात आला होता, म्हणजे पायाने जसं आपण फुटबॉल खेळतो ना, त्या फुटबॉलचा वापर करण्यात आला होता. पाय ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पुन्हा एकदा. बॅट आलंय की नाही आली, ती जवळपास राहिलंय की ती बॅट ज्यावेळी स्लाइस झाली त्यावेळी तो बॉल हिट झालाय, तो यष्टांना लागलाय, त्यावेळी ती यष्टी उद्ध्वस्त झालाय का पाहूया पुन्हा एकदा. ॲक्शन रिप्लेमध्ये DBNला सध्या इंटरेस्टिंग माहोल रंगलाय आणि पहा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये. कीप रोलिंग, स्लो मोशन. बॅट ज्यावेळी आली, कॉन्टॅक्ट झाला, यस्टरना बॉलचा झालाय, त्यावेळी ती बॅट स्लाइस केलं, ती लाईनच्या ती लाईन तिने क्रॉस केलंय का ते आता दाखवण्याचा प्रयत्न थोडंसं झुमिंग केलं जातं. ॲक्शन रिप्ले झूम मधून दाखवला जातोय, तो झूम सक्सेसफुल ठरतोय का पुन्हा एकदा पाहूयात. आता चर्चा पंचांमध्ये रंगते, तिथे आमच्या कंट्रोल रूम मध्ये पंचही आता पोहोचलेत. पाहूयात. सध्या चर्चा तर रंगली होती, परंतु पंचांचा डिसिजन आता येणार आहे. नो डाऊट 3 धावा या स्पर्धेमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळालेल्या आहेत. 3 रन आणि या 3 दिवसामध्ये पहिल्यांदा घडलंय, पहिल्यांदा 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 4 बॉलचा केस संपला, धावा झाल्यात 20 धावा, 5 गडी बाद. म्हणून म्हटलं की या विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये कमी वेळ असं घडतं की तिथे 3 धावा येत आहेत. चौकार तर येतो, डबल येतात, सिंगल पण येतात, पण 3 धावा जास्त येत नाहीत. 3 धावा या मैदानावरती आलेल्या आहेत. हाही स्वराज प्रीमियर लीगचा आणि आजचा दिवस पण तिसराच आहे. तिसऱ्या दिवसामध्ये 3 धावा आलेल्या आहेत. रन झाल्यात 20. शेवटचे 2 बॉल मैदानावरती बाकी. निलेश समोर राजूला कमाल धमाल करायचे आहेत. तो सध्या स्ट्राईक एंडला आहे. नो बॉल मैदानावरती आता रन घेण्याचा प्रयत्न. ओहो, नो +1 एकूण 2. टायमर पहा, 40 सेकंद, शेवटची 40 सेकंद राहिले आहेत. धफलकेवरती धावा जर पाहिलं तर 2 ने आता वाढल्या आहेत. टीमची टोटल धावसंख्या 22, 22-5 विकेट्स. 2 बॉल निर्णायक असणार आहेत. निलेश समोर आपण पाहिलं तर प्रणय. आता असं म्हणावं लागेल की तो चौकार या गोलंदाजानंच दिलाय निलेश यांनी. तिथे नो बॉल, तिथे सिंगल, तिथे 3 एक्स्ट्राच दिलेत. आणखीन एक बॉल चांगला टाकला, धाव घेण्याचा प्रयत्न, रन घ्यायचे आहेत, रनआउटची संधी मैदानावरती तिथे निर्माण झालाय. फलंदाज धावचीच्या स्वरूपाने बाद होईल. शेवटचा बॉल मैदानावरती राहील बाकी. धावसंख्या धावफलकावरती 22. थँक्यू. चला, शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. बरोबर वेळेवरती हा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल मैदानावरती शिल्लक असणार आहेत. शेवटचा बॉल निलेश समोर आपण पाहिलं तर राजू. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. ड्राईव्ह केला, फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक तैनात. बॉल लढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, ते कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज तिथून प्रयत्न नाही, एकच धाव मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या 1 ने मात्र पुढे जात असताना 23 ऑन स्कोर कार्ड. लक्ष 24. चला कॅप्टन आपण टॉस साठी या. स्वरूप 11 आणि VVSC वरद विनायक स्पोर्ट्स क्लब. चला कॅप्टन स्वरूपचे कॅप्टन या. मारुती पेडमकर साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करूयात.
पुढील मॅचचा स्वरूप 11 वर्सेस VPSC वरद विनायक स्पोर्ट्स क्लब यांच्यामध्ये रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या मॅच ऑन आहेत, मैदानावरती सामना देखील ऑनच आपण ठेवूयात. कडक ड्रेसिंग दोन्ही कॅप्टनची पाहायला मिळत आहेत. स्वरूप 11 वर्सेस VPSC वरद विनायक स्पोर्ट्स क्लब. टॉस एका बाजूला स्वराज्य आणि दुसऱ्या बाजूला SPL. टॉस केला जातोय, नाणेफेकीचा कॉल स्वराज्य म्हटलंय आणि SPL आलाय. टॉस जिंकल्यात वरद विनायक स्पोर्ट्स क्लबच्या कॅप्टननं. मारुती पेडमकर साहेब धन्यवाद, आपला विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. टॉस जिंकल्यात, काय डिसिजन आहेत? बॉलिंग करू आम्ही. 4 षटकामध्ये समोरच्या टीमला कितीपर्यंत रोखणार? 30च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू. प्रमुख तुझ्याकडे असे कुठले गोलंदाज आहेत? नाही, आमचे सगळेच गोलंदाज चांगले आहेत, पण जसं म्हणजे आता क्रिकेट आहे, काही पण होऊ शकतं. जेवढे चांगले एफर्ट्स टाकू तेवढा चांगला रिझल्ट निघेल. कसं वाटतं ही स्पर्धा आतापर्यंत पाहताना आणि प्रत्येक संघाला या ठिकाणी चान्स देण्यात आला? स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये तू कशा प्रकारे पाहतोय? स्वराज्य प्रीमियर लीग आम्ही सगळ्याच प्लेयरना खेळायची इच्छुकता असते आणि खूप मस्तच आयोजित केलं आहे. म्हणजे खेळायला मजा येईल, एफर्ट्स टाकू, जिंकायचा प्रयत्न करू. ड्रेस कोड पाहिल्यानंतर तसं वाटतं की एखाद्या लग्नाच्या समारंभामध्ये तू आलाय सध्या? असं नाही, बट चांगली फिलिंग येते. म्हणजे असं काहीतरी नवीन नवीन आपण असोसिएशनमध्ये करतोय, चांगल्या गोष्टी करतोय, तर असोसिएशन मेंबर्सला पण चांगली गोष्ट आहे ही. असंच काय ना काय करत राहावं आणि आपली असोसिएशन पुढे न्यावी. नक्कीच तुझा फोटो देखील तिथे काढला जाईल, त्यामुळे तुला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आमच्यापर्यंत जॉईन आहेत स्वरूप 11चे. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय असतं? टॉस जिंकलं होतं, क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायचे, काय वाटतं बॅटिंग करताना 4 ओव्हरमध्ये किती रन? 4 ओव्हरीमध्ये आम्ही जास्तीत जास्त 40च्या वरती मारायचा प्रयत्न करू. कसं वाटतंय कपड्यामध्ये, स्वतःला कसा पाहतोय? असं वाटतंय की लग्नाला आलो आहे. लग्नाला आलं असं वाटतं? फक्त एवढंच की आता मी लग्न तर करणार आहे, अंकुशला बोलणार आहे कोट जरा मला लग्नात दे, तर मी घेऊन जाणार आहे. नक्कीच हा कोट अंकुशला त्याने सांगितलं की मला परत द्या लग्नाला, म्हणजे माझे पैसे वाचतील असं त्याने सांगितलेलं आहे. आणि 2 टीममध्ये टॉस पार पडला. स्वरूप 11 वर्सेस VPSC वरद विनायक स्पोर्ट्स क्लबनं डिसिजन घेतलं मैदानावरती फिल्डिंग करण्याचं. थँक्यू. 1 ओव्हरचा केस संपला. धावाधावलकावरती 9 धावाधावलकावरती पाहायला मिळतात. मोनिश आणि भरत यांच्या माध्यमातून सुरुवात खूप चांगली पाहायला मिळालेली आहेत. आक्रमक सुरुवात तर झालेली आहेत, अशाच प्रकारे सुरुवात करायची आहे. 1 ओव्हर 9 धावा. विकेट तिथे मात्र नाही आहेत. टार्गेट मैदानावरती 24 धावेचं ठेवण्यात आलं, अजूनही 15 धावेची गरज. पुढचा बॉल ड्राईव्ह केला, हलक्याने चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती 10. अजूनही लक्ष मैदानावरती असे 14 धावेंचं या मॅचला जिंकण्यासाठी. पुढचा बॉल फटका मात्र चांगला खेळलाय, परंतु तितकी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एफर्टलेस कामगिरी सध्या मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न फिल्डरही करतायत, बॅटरही करतायत. संघाची धावसंख्या 11. 1.2 ओव्हर. हलक्याने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिले, ग्लान्स करत असताना पाहायला मिळालेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 12. 1.3 ओव्हर्स 12 रन. तीन बॉलचा खेळ बाकी असणार आहेत. हलक्याने चेंडूला मात्र पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 13. ऑन स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतायत. हलक्याने चेंडूला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 14. हलक्याने पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर
रन 15 पॉवर प्ले मैदानावरती घेण्यात आलं. चला वेळ पाहणं गरजेचं आहे. 12 बॉलमध्ये 9 धावेची गरज आहे. शेवटचे 8 मिनिटं आता शिल्लक असणार आहेत. हलक्यातनं पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. येणारे बॉल आहेत 11 मध्ये करायच्या 10. श्रीदेव वर्सेस बारोंडा 11 याच्यामध्ये रंगलेली मॅच. स्ट्रायकिंगवरती मोनिश तयार आहेत. गोलंदाज प्रणय. फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय. फिल्डिंग वा काय फिल्डिंग झालाय. बॉल लढवण्यात आलाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुमच्याकडे चांगला असं गरजेचं तो दाखवण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती होतोय. येणारे चेंडू असतील 10 चेंडूमध्ये रन करायचे. आता जुनी 8 लढावं लागेल, झुंजावं लागेल, क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्वतःला सिद्ध करायचं आज मैदानाच्या आतमध्ये. मोनिश आणि दुसऱ्या बाजूला भरत. हलक्या चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 17. येणारे चेंडू असतील 9 चेंडूमध्ये करायच्या 7. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. स्वरूप 11 वर्सेस VVSC. वर्ध विनायक स्पोर्ट्स क्लबनं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंग करायची आहे ती टीम स्वरूप 11 या टीमला. तिथे 5 मॅच होतील. आतापर्यंत टायमिंग जर पाहिलं तर जवळपास 11 वाजल्यात. 1.5 तासाच्या जवळपास तो लॉट्स आपल्याला कंप्लीट करायचे. 12:30च्या जवळपास. उद्याही प्रत्येक जणाला यायचं आहे. फटका चांगला खेळलाय, गॅपमध्ये खेळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न. थोडंसं लेट रिॲक्ट केलं. फ्रिकी करण्यामध्ये थोडेसे कमी पडलेत. त्यावेळी बॅट्समॅन सेफली आपल्या क्रीजमध्ये पोहोचले होते. 8 बॉलमध्ये रन करायच्या 6. आणखीन 2 नवीन संघ आहेत ते स्वरूप आणि VVSC. त्याच्यानंतर शेवटचे आणखीन 2 नवीन संघ JSR आणि साई माऊली या संघामध्ये देखील आपल्याला मॅच पाहायला मिळेल. फटका चांगला खेळलाय, गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल लढवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग मात्र खूप चांगली पाहायला मिळाली. 7 बॉलमध्ये रन करायच्यात मैदानावरती 5. या मॅच मध्ये एक चित्र पाहायला मिळालं. आशू थोडासा बाहेर दिसतोय. तो सध्या प्लेइंग 10 मध्ये आपल्याला खेळताना नाही पाहायला मिळालं. फटका चांगला खेळलाय आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा 4. दर्जेदार, कडक, बेधडक चौकार. 1 धावेची गरज असेल आता ही मॅच जिंकण्यासाठी. कंपॅरिझन पहा. आफ्टर 3 ओव्हर्स बारोंडा 11 15 5 विकेट्स अँड श्रीदेव 23 विदाउट लॉस. एकही विकेट नाही आतापर्यंत. 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. चला लगेच मैदानावरती ताबा घ्या. VVSC आणि स्वरूप. संकेत समोर मोनिश. हवेमध्ये फटका खेळला होता. सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होईल. सामना मात्र मैदानावरती झालाय फिनिश. मॅचला जिंकत असताना मैदानावरती पाहायला मिळत आहेत टीम श्रीदेव. आपलं अभिनंदन असणार आहेत. 10 विकेटनं त्यांनी हा सामना आपल्या नावी केलं. त्याबद्दल अभिनंदन. आयोजकांना विनंती आहे आपण जे लाईन्स आहेत त्या लाईन्स मारून घ्या चुन्यानं. ही विनंती असणार कारण लगेच मॅच सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये स्वरूप आणि VVSC मध्ये.